नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार या शीर्षकाखाली एक अभूतपूर्व काव्यसंग्रह साकार झाला आहे। विशेष म्हणजे देशभरातील 156 दिग्गज आणि नवोदित कवींच्या कवितांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर शरद गोरे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे। या बहुप्रतीक्षित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 29 मे 2026 रोजी ऐतिहासिक धाराशिव नगरीत संपन्न होणार आहे। निमित्त आहे 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभ हस्ते या ग्रंथाचे थाटात प्रकाशन करण्यात येणार आहे। साहित्याच्या व्यासपीठावरून एका लोकनेत्याच्या कर्तृत्वाचा जागर होणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच मोठी घटना मानली जात आहे। अजितदादांच्या राजकीय प्रवासापासून त्यांच्या प्रशासकीय कौशल्यापर्यंतचे सर्व पैलू या 156 कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत। या सोहळ्यासाठी धाराशिवमध्ये साहित्यिकांची मोठी मांदियाळी जमणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकाशन सोहळ्याकडे लागले आहे। महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार या नावाचा प्रातिनिधिक संग्रह हा तयार झालेला आहे। माननीय अजितदादांचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व जे आहे हे ऐतिहासिक आहे आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती देशभरातल्या 156 कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिलेली आहे। आणि या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते 29 मे रोजी 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव या ठिकाणी होणार आहे। आणि अशा प्रकारचा प्रातिनिधिक संग्रह जो आहे तब्बल 156 कवींनी जी गौरवगाथा ह्या कवितेच्या माध्यमातून लिहिलेली आहे ही ऐतिहासिक महाराष्ट्राच्या राजपटलावरती पहिलीच घटना आहे।